नांदेड़ म्यूनिसिपल कॉरपोरेशन की स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन की हैसियत से कांग्रेस के सीनियर कारपोरेटर किशोर स्वामी का बिला मुकाबला इंतखाब अमल में आया। आज इसी सिलसिले में स्टैंडिंग कमेटी का एक खुसूसी इजलास तलब किया गया। इजलास में स्टैंडिंग कमेटी के तमाम अरकान की तायद व हिमायत से किशोर स्वामी को अगले 1 साल के लिए बिला मुकाबला चेयरमैन मुंतखब कर लिया गया। किशोर स्वामी ने इस इंतखाब पर सबसे पहले पार्टी के सरकर्दा लीडर व रियासत के काबिनी वजीर और नांदेड़ के इंचार्ज वजीर अशोक चौहान का तहे दिल से शुक्रिया अदा किया। इसके बाद अमिता चौहान, साबिक वजीर डीपी सावंत, एमएलसी अमर राजूरकर और दीगर सभी मुकामी लीडरों का शुक्रिया अदा किया। स्टैंडिंग कमेटी का चेयरमैन मुंतखब होने के बाद शहरी मसाइल को हल करने के लिए हर मुमकिन कोशिश करने का किशोर स्वामी ने अज़्म जाहिर किया है। स्टैंडिंग कमेटी का चेयरमैन मुंतखब होने के बाद सबसे पहले जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने फूलों का गुलदस्ता पेश करके उन्हें मुबारकबाद पेश की। इसी तरह मुख्तलिफ कारपोरेटर, सियासी कायदीन ने भी किशोर स्वामी को मुबारकबाद पेश की और उनके हक में नेक ख्वाहिशात का इजहार किया। मी आमचे लाडके नेते आदरणीय महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे सर्वप्रथम आभार मानेन। साहेबांनी मला या ठिकाणी संधी दिली आणि त्यासोबत आमच्या लाडक्या नेत्या अमिताभाई चव्हाण, तसेच अमरनाथ राजूरकर साहेब, डीपी सावंत साहेब, मोहनअण्णा हंबर्डे साहेब, वसंतरावजी चव्हाण साहेब, या सर्वांचं मला सहकार्यानं मी आज या ठिकाणी आज सभापती म्हणून स्थायी समितीचा या ठिकाणी मला मान मिळाला। मी या सर्वांचे पहिलं जाहीर आभार व्यक्त करेन। त्यासोबत माझे सर्व स्टँडिंगचे मेंबर्स, या महापालिकेचे महापौर, उपमहापौर, तसंच स्टँडिंग तुमचे सभागृह नेता, या सर्वांचे आभार मानेन। आज निवड झाली, नंतर आपण या महापालिकेच्या कामकाजासंदर्भात काही मुद्दे माझ्या निदर्शनात आहेत ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम या नांदेड शहरातील कोणाची काही अडचणी असतील तर त्यांनी निश्चित आमच्या महापालिकेमध्ये इथं यावं। त्यांच्या कामाचं काय कुठं अडचण असेल तर ती आम्ही तत्काळ त्यांना सोडून देण्यासाठी प्रयत्न करू। सर आता केवळ 10 महिने आहेत आपल्याकडे। या 10 महिन्यामध्ये जे नांदेडच्या समस्या अनेक आहेत, पण सोडण्याचं काय म्हणजे प्लॅन आहे आपल्याकडे? तेच सांगतो की बाबा त्यासोबत आमचे जे नगरसेवक आहेत त्यांचेही काही अडचणी असतील ते सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे। त्याचसोबत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं अनावरण लवकरात लवकर लोकार्पण आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेबांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि नांदेड शहरामध्ये जे पाणीपुरवठा असेल, विद्युत विभाग असेल किंवा ड्रेनेज लाईन असेल त्यातही सुधारणा करून जनतेला सोय होईल अशा प्रकारचं कामकाज करण्यात येणार आहे। ठीक, एक महत्त्वाचा विषय